हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा। तर होम टूरचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर सगळ्यांना प्रचंड असा होम टूरचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप आवडलेला आहे। तर बरेचशा अशा कमेंट आलेल्या आहेत, म्हणजे अगदी 150 पर्यंत कमेंट आलेल्या आहेत भरपूर अशा, की सगळ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या घर कशा पद्धतीने तुम्ही हे केलं, इंटेरियर डिझायनर कोण होतं, त्यानंतर किती खर्च आला, सगळं भरपूर असे क्वेश्चन्स आलेले आहेत। आणि त्याच्यावरती रिक्वेस्ट खूप केली गेली की ताई तुम्ही तो आम्हाला पूर्ण माहिती घराबद्दल सांगा, निमितच्या बेडबद्दल माहिती सांगा। त्याच्याबद्दल तर पण भरपूर कमेंट आहेत। निमितच्या बेडरूमचा मी एक त्याची रूमची टूर करणारच आहे, लवकरात लवकर मी प्रयत्न करणार आहे। ॲक्च्युली शूटिंग करायला कोणीतरी लागतं, तर ॲक्च्युली माझ्या मोठ्या मुलगाच्या एक्झाम जवळ येते, त्यामुळे त्याला वेळ भेटत, त्यामुळे मला शूटिंग करायला हे होत नाही। कारण ट्रायपॉडी करायला गेलं तसं खूप छान अशी शूटिंग नाही होत, तसं जमत तसं मी करते तसं शूटिंग रोजच्या ब्लॉगमध्ये होतं। माहिती आहे का, जे काही आहे ना की शूटिंग कोणीतर करायला पाहिजे असतं, त्यामुळे माझं थोडंसं ते पोस्टपोन होतंय। तर हा सुद्धा व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला, त्याबद्दल मनापासून सॉरी। आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप थँक्यू की एवढा छान मला त्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनचं उत्तर देणार आहे ह्या ब्लॉगमध्ये। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने मी घर डिझाईन केलेलं आहे, माझं स्वप्नाचं घर कशा पद्धतीने साकार झालेलं आहे, सगळं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। डायरेक्ट मी दुसऱ्या मोबाईलवरून माझा तो व्हिडिओ आहे ना होम टूरचा, मी तो ओपन केलेला आहे। सगळ्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जास्तीत जास्त सगळ्यात जास्त कमेंट कोणते आलेले आहे की ताई तुम्हाला खर्च किती आलेला आहे हा पूर्ण फ्लॅट करण्यासाठी वगैरे, हा मी ते पण तुम्हाला सगळं शेअर करणार आहे। पूर्ण डिटेल्समध्ये आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तर पहिला प्रश्न आहे की पुण्यामध्ये तुम्ही कुठे राहता। तर पुण्यामध्ये मी ॲक्च्युली पूर्ण व्यवस्थित असं हे सांगणार नाहीये एक्झॅक्टली मी पुण्यामध्ये कुठे राहते, ॲड्रेस वगैरे। तुम्ही माहिती आहे की मीडियामध्ये जर आपण पूर्ण असे ॲड्रेस वगैरे शेअर केल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, आणि त्यामुळे माझ्या घरचे पण अलाउड नाहीत करणार, बाहेरचे सासरचे, त्यामुळे मी ॲड्रेस पूर्ण तुम्हाला शेअर करणारच नाहीये। तर मी राहते कोथरूड एरियामध्ये, एवढं तुम्ही फक्त घ्या, कोथरूड एरियामध्ये मी राहते, तिथे राहते, त्यामुळे तिथे माझा फ्लॅट आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकते। आणि दुसरा प्रश्न आहे किती BHK तुमचा हा फ्लॅट आहे। मी होम टूर मध्ये तुम्हाला पूर्ण शेअर केलेलं होतं की माझा हा 3 BHK फ्लॅट आहे आणि तो कोथरूड एरियामध्ये आहे, पण एक्झॅक्टली ॲड्रेस नाही सांगत तुम्हाला। आणि तर दुसरा प्रश्न आहे की हा जो फ्लॅट आहे 3 BHK फ्लॅट तुमचा किती कार्पेट एरिया आहे। तर ॲक्च्युली हा 1450-1500 स्क्वेअर फूटचा हा आहे। तर आता हे आम्ही घेऊन 2000 माझा मुलगा मोठा असताना त्याच्या सेकंड बर्थडेला आम्ही हा फ्लॅट बुक केलेला होता 2010ला। 2008ला तो बॉर्न झाला होता, 2010ला आम्ही सेकंड बर्थडेला त्याच्या हा फ्लॅट बुक केला होता। त्यावेळेस आम्हाला पडला होता 54ला पडला होता त्यावेळेस। म्हणजे आता त्याला किती वर्ष झालं तुम्ही विचार करा, 2010ला म्हणजे भरपूर वर्ष झाले, तसे 15-16 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे त्यावेळेस 54ला पडला होता आम्हाला। आणि भरपूर जणांची अशी कमेंट आली की खूप छान फ्लॅट आहे, खूप छान इंटेरियर केलेला आहे, खूप छान तुम्ही सजवलेला आहे, ह्याबद्दल पण थँक्यू। खूप छान कमेंट केलेल्या आहेत, आता मी वाचते तसे दिसत आहेत मला इथे कमेंट। तुमचं स्वप्नातलं घर खूप छान पद्धतीने तुम्ही साकार केलेले आहेत, खूप छान वाटलं, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, एवढी छान कमेंट केलेली आहे, थँक्यू सो मच। आणि सगळ्यात एक प्रश्न एक जास्त येतोय की तुम्ही हे इंटेरियर डिझायनर कोणाला हायर केलेलं होतं। तर इनसाइट म्हणून एक साईट आहे, तिथून आम्ही इंटेरियर डिझायनर हाय केलं होतं। आणि कसं माहिती इंटेरियर डिझाईन जर तुम्ही लावलात ना फ्रेंड्स की बऱ्याचशा आयडियाज ते आपण लावतो मान्य आहे, कार्पेंटरकडे तर कधीच करायचं नाही, कारण तेवढी फिनिशिंग येत नाही। इंटेरियर डिझाईन थोडेसे पैसे जातात मान्य आहे, पण डिझाईन मोस्टली हा घरामध्ये जेवढे काही डिझाईन टाईल्सचं कलर म्हणा सगळं म्हणजे माझ्या चॉईसने फक्त केलं, कारण माझं स्वप्नातलं घर मी इमॅजिन केलेलं होतं की मला हॉल असा मोठा हवा होता। त्यानंतर आम्ही आधीच एक तुम्ही होम टूर बघू शकता, ह्या 3 BHK ह्याच फ्लॅटचं केलेलं आहे, तर फ्लॅट आमचा वेगळा होता, पण आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे फ्लॅट, कारण मलाच हवं होतं की मोठा हॉल हवा होता। कारण नाही म्हणलं तर मी म्हणत होते नाहीतर आपण हे घर सोडू, आपण दुसरीकडे शिफ्ट होऊन मोठा फ्लॅट घेऊया, पण ह्याच फ्लॅटमध्ये आम्ही तेवढ्याच एरियामध्ये ना जर थोडंसं सिव्हिल वर्क जास्त केलं आणि थोडंसं
फ्लॅट आम्ही मोठा करायचा प्रयत्न केला इथे. आता एक पुढची एक कमेंट सांगते, एवढे छान लाविश तुमचं घर आहे तर युट्यूबला तुम्ही कशाला चॅनल उघडलं म्हणे. पण असं थोडीच आहे की किती घर लाविश असलं काही असलं तरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं स्त्रियांनी खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे की मला ह्यामध्ये आवड आहे ह्यासाठी. पुन्हा की ताई किती लाखाला घेतला आहे तुम्ही 3 BHK फ्लॅट? मी सांगितलं 2010ला 54 लाखाला घेतलेला आहे त्यावेळेस. किती खर्च झाले इंटरियरला आता मी तुम्हाला सांगायला गेला तर तुम्ही परत मला कमेंट करचाल की काय तू जोक करतेस का असं तसं. पण नाही, आमचं सिव्हिल वर्क जास्त होतं. पूर्ण बाथरूम फोडून पूर्ण म्हणजे सगळं टाईल्स पासून सगळं चेंज केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला 50+ पर्यंत गेलेला आहे खर्च. हे भरपूर आलेले आहे. लोकेशन काय आहे तुमचं, किती स्क्वेअर फूटचं आहे त्याच्यावर मी तुम्हाला बोललेच. असे भरपूर कमेंट त्यावरती झालेलं आहे. जे काही जुने व्ह्यूअर्स आहेत ना माझे, त्यांना माहित आहे की हा आधी फ्लॅट माझा आहे ना, आधीच एक दुसऱ्या घराचा आहे ना, ते मी तुम्हाला शेअर केलेलं होतं. त्यामुळे कोणत्या घरी तुम्ही नेमकं चेंज केलेलं आहे, जे तुम्ही राहत होते ना आधी त्याच घरामध्ये पूर्ण चेंजेस केलेला आहे. सिव्हिल वर्क करून तिथेच फर्निचर बनवलेलं आहे सगळं. तुम्हाला मी सांगितलं आहे इंटरियर डिझायनरचं इनसाइट म्हणून एक साईट आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तिथे सरळ सांगा पल्लवी भोपळे असं तुम्ही तिथे सांगितलं ना. कोथरूडचं तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे तर ते तुम्हाला आम्हाला ओळखतात. ते खूप 1 वर्ष प्रोजेक्ट चालू होता आमचा, त्यामुळे ते ओळखून जातील. त्यांना नाव सांगा तुम्ही, ते डिस्काउंट मध्ये पण तुम्हाला देतील. ते की चेतना पवार म्हणून एक आहेत ना, त्यांचा एक आलेला आहे की कमेंट, EMI ने किती भरता, EMI मंथली तुम्ही किती भरता असं म्हणणं आहे. तर EMI वगैरे नाहीये, कारण की हा खूप जुना फ्लॅट आहे आणि इंटरियर डिझायनर तर आम्ही लोन वगैरे काढून फर्निचर केलेलं नाहीये. कमेंट आलेले आहे की ताई तुम्ही देवघर असं डायनिंग मध्ये का केलेलं आहे, तुम्ही देवघर बेडरूम मध्ये का नाही केलं? कारण त्यांच्या वास्तुशास्त्र जे होते ना तर त्यांचे कोण आहेत मला ऍक्च्युली काहीच माहित नाहीये. पण त्यांनी कमेंट केलेली आहे की आमच्या वास्तुशास्त्राने सांगितलेलं आहे की देवघर हे बेडरूम मध्ये पाहिजे. पण मी अगदी लहानपणाचं ऐकलेलं आहे, एक तर देवघर ना हॉलमध्ये पाहिजे, तर देवघरासाठी स्पेशल रूम पाहिजे. आणि फ्लॅटमध्ये सिस्टीममध्ये कसं राहतं की देवघरचं म्हणजे जागा नसते, अपुरी जागा असते. तुम्ही बघताय पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तर तुम्ही किचन मध्ये पण छोटंसं देवघर साईडला करू शकता, पण बेडरूम मध्ये देवघर करू नये असं आम्हाला लहानपणीच ऐकलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न झाल्यानंतर पण माझं ऍक्च्युली 1 BHK होतं तिकडे, आणि 1 BHK मध्ये पण आम्ही किचन मध्ये देवघर असं वरतीच केलं होतं की जेणेकरून ज्यावेळेस आपल्या लेडीज प्रॉब्लेम असतो त्यावेळेस म्हणतात ना शिवत होऊ नये म्हणून आम्ही केलं होतं. पण बेडरूम मध्ये तर बिलकुल देवघर करू नये असं मी ऐकलेलं होतं. पण माहित नाही, त्यांच्या वास्तुशास्त्र जे कोणी आहे ना त्यांनी सांगितलं होतं बेडरूम मध्ये देवघर करायचं असतं. पण नाही, ते आम्हाला आणि जरा नॅचरल विचार करायला गेला ना तर देवघर हे बेडरूम मध्ये नसायलाच पाहिजे. आणखी एक कमेंट आहे, तुमच्या मुलाच्या रूम मधली जी चेअर आहे त्याची लिंक द्या, आणि जे काही महादेवाचा आमचा एंट्रन्सचा जो फोटो आहे ना साईडला त्याची लिंक द्या. ऍक्च्युली त्याची लिंक आता मला शोधावी लागेल, आम्ही ऑनलाईनच ते परचेस केलेलं आहे, पण त्याची लिंक मला आता शोधावं लागेल. कारण बरं 1 वर्ष झालं ना ते आम्ही मागून ठेवलेलं होतं. म्हणजे तिकडच्या घरी असताना आम्ही ऍक्च्युली इथलं ज्यावेळेस आमचं रिनोव्हेशन चालू होतं त्यावेळेस मी 1 BHK मध्ये राहिलेले होते, आणि तिथे राहिल्यानंतर तिथं असताना आम्ही भरपूर अशी शॉपिंग केलेली होती ऑनलाईन. तर सगळ्या प्रश्नांची तुम्हाला एकंदरीत मी उत्तरं दिलेली आहेत. जेवढे क्वेश्चन्स आणि तेच क्वेश्चन होते, त्यामुळे कार्पेट एरिया किती, तुम्हाला खर्च किती आला, इंटरियर डिझायनरचं नाव काय आहे, घर खूप सुंदर आहे, असे भरपूर, कधी घेतला फ्लॅट, कितीला घेतला त्यावेळेस, सगळं अशा क्वेश्चनचं उत्तर दिलेले आहेत मी. आणि काही टिप्स मी तुमच्यावर शेअर करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. खूप इम्पॉर्टंट अशा टिप्स आहेत. आता हे ऍक्च्युली माझं 3रं घर आहे आमचं स्वतःच की इंटरियर डिझायनर आम्ही 3ऱ्यांदा केलेलं आहे. ह्या घरामध्ये 2ऱ्यांदा केले, आधीचं 1 BHK होता तिथे एकदा झालेला आहे. तर तुम्हाला मी काही टिप्स सांगते. इंटरियर डिझायनिंग करत असताना आपल्या डोक्यामध्ये खूप साऱ्या व्हिडिओज बघा, तुम्ही वेगवेगळ्या फ्रेंडच्या घरी जाऊन या, वेगवेगळ्या साईट बघून या, आणि मग डिसाईड करा नेमकं माझ्या घरामध्ये मला स्वतःला काय करायचंय. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही गोष्टी नीड असतात. आता बघा, कोणी सपोज गावाकडचे कोणी, तर आता मी पण गावाकडचीच आहे, पुण्यात शिफ्ट झाले जॉबमुळे, मुलांच्या पापामुळे जॉबमुळे मी पुण्यात शिफ्ट झाले. तर आमच्याकडे शेती नाहीये सासरी, तर शेती नसल्यामुळे आम्हाला एवढं काही ग्रॉसरी सामान ठेवावं लागत. त्या हिशोबानेच आम्ही काय करतो, महिन्याला मंथली ग्रॉसरी आणतो आणि तेवढंच आम्ही
हे करतो. असं नाही की घरात आणून ठेवलं आळ्या किडा होतील हे जे मला जास्त काम वाटतं त्यामुळे मी करत नाही अशा गोष्टी. तर गावाकडे जर तुमची शेती वगैरे असेल त्याच्यासाठी तुम्ही किचनमध्ये मोस्टली अरेंजमेंट करा. जे काही ते असतात ना धान्य ठेवण्या स्टोअर करण्यासाठी असतात बघा, ते स्टीलचे म्हणा काय कोणते मटेरियल जास्त माहित नाही, ते स्टोअर करण्यासाठी व्यवस्थित असं करून घ्या किचनमध्ये. कारण कसं होतं माहिती का, जे असं फर्निचर करतो ना आणि जास्त रेडीमेड धान्याचं स्टोरिंग आणतो ना त्याच ते बसत नाही ते फर्निचरमध्ये, असे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्हाला जशा पद्धतीने तुमची लाईफस्टाईल आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही किराणा माल स्टोअर करताय त्या पद्धतीने तुम्हाला किचनमध्ये हे करावं लागतं. ताटं वाट्या आपलं पातेलं वगैरे असं ते तर बसतंच, तसं तेवढंच करतात जागा. पण मेन ही गोष्ट आहे जी ग्रॉसरी तुम्ही शेताकडनं आणत असाल गावाकडनं त्यासाठी तुम्हाला वेगळा स्पेस करावा लागतो, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस बेडरूम बनवतो, बेडरूम मध्ये आल्यानंतर तुमचे कपडे कशा पद्धतीने तुम्ही स्टाईलने घालता. काही लोकांना सवय फक्त वेस्टर्न घालतात, तर वेस्टर्न घालत असेल तर हँगिंगचे कपड्यांचं जे असतं ना वॉर्डरोब मध्ये ते करून घ्या जास्तीचं. आणि आजकाल खूप फॅन्सी मस्तपैकी आलेले आहेत हँगिंगचे. ऍक्च्युली माझ्याकडे मी पण वेस्टर्न घालते पण माझी ते बेडरूम मध्ये जागा अपुरी पडत होते, त्यामुळे मला हे जे काही काचेचं वॉर्डरोब आहे ना तिथे फक्त सेल्फ छोटे छोटे करावे लागले मला. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम. दुसरीकडे मी केलेलं हँगिंगचं पण तिथे एवढं वापरलं जातं, पण अशी मोठी अशी लांब हँगिंगची असतात ते माझं स्वप्न राहिलंय बघा. ते इथं अपुरी जागा होते ते करता आलं नाही मला, नाही तर केलं असतं तर मग पुढे आलं असतं वॉर्डरोब आणि दरवाजा उघडता आला नसता, तो प्रॉब्लेम आला असता. स्लायडिंगचा तर हँगिंगला चालत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला होता. तो एक विचार करून करा. जर वेस्टर्न घालता असताना तर हँगर भरपूर असे मस्तपैकी करून घ्या, ती एक मेन पॉइंट आहे. बँगल्स बॉस आपण लेडीजला लागतात तर त्यासाठी असे मिळतात बघा, ते करून देतात इंटेरियर डिझायनर वगैरे. बेडच्या फेसिंगला कधीच मिरर हे करायचं, हाईड मिरर करा तुम्ही, त्याला काही ना काही डेकोरेट वगैरे हे करू शकता. भरपूर काही आयडियाज आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फक्त डोक्यात घ्यावं लागतं. मेन किचन मध्ये कसं माहितीये का फ्रेंड्स, झाडू असा हाईटला जास्त असतो ना, तो किचन मध्ये कोपऱ्यात आपण कुठेतरी बाहेर ठेवला जातो, तो आतमध्ये ठेवायसाठी थोडीशी जागा करायची आपण, खूप छान होतो. कारण डस्टबिनसाठी हे इंटर डिझायनर सगळं ते करून देतात, पण झाडूचा विचार हे ते करत नाहीत, ते आपण स्वतः त्यांना सांगायला लागतं. नाही ते काय होतं माहिती का, सगळं फर्निचर हे होतं सगळं छान, डस्टबिनसाठी वगैरे जागा ते करून देतात आपल्याला, पण झाडू ठेवायला आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग आपण ठेवतो असं बाहेर, ते छान दिसत नाही. ते तुम्ही लक्षात ठेवा नक्की. आणि ज्या इंटेरियर करायला त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवा. लिहिल्यानंतर काय होतं की आपल्या लक्षात येतं हा आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे नाही करायचं, हे आपल्याला लक्षात येतं ना. आता तुम्ही एखादं घरी फ्रेंडच्या म्हणा कोणाच्या घरी जर गेला आणि ते इंटेरियर बघायला गेला ना तुम्ही, की तुम्ही ऑब्झर्व करा कसं काही छोट्या छोट्या गोष्टी वगैरे, आणि घरी आल्यानंतर लिहून ठेवा. आणि जरी घरी आल्यानंतर विसरत असेल तर आपल्या मोबाईलवरती नोटपॅड म्हणून ॲप असतं, त्याच्यावरती पटपट लिहून काढायचं आणि मग नंतर आपण काय हवंय काय नाही ते व्यवस्थित लिहायचं आणि त्याच्यावरती काम करायचं. इंटेरियर करताना एकदा केल्यानंतर तेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आपण, एकदा केल्यानंतर परत माणूस करत नाही. त्यामुळे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून विचारा, त्याच्यावरती पण पुन्हा मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेन. जेवढे तुम्ही क्वेश्चन्स केले प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर ह्या ब्लॉगमध्ये दिलेलंच आहे. तर नंतर आणखी काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, मी नक्की शेअर करेन. फक्त ॲड्रेस विचारू नका, मी ॲड्रेस शेअर करणार नाहीये, काही कोणीच ॲड्रेस शेअर करत नाही. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की एवढा छान रिस्पॉन्स दिला आणि खूप छान तुम्ही मला म्हणलात की तुझ्या स्वप्नातलं घर खूप छान आहे. आणि खरंच मला जसं हवं होतं तसं सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. आणि थँक्यू सो मच. ओके, बाय. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ओके, बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.